नमस्कार यूट्यूब फॅमिली. नवरात्राच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता 9 दिवस उपवास म्हणल्यावर रोज नवीन काय खावं हे पण प्रश्न पडतो. रोज भगर आणि शाबू खाऊनही पोटालाही त्रास होतो आणि भूकही भागत नाही. त्यासाठी आपण बनवणार आहोत आज बटाट्याची हिरवी मिरचीची पातळ भाजी आणि भगरीचा पिठाची भाकरी. त्यासाठी बटाटे सोलून चिरून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची आणि थोडंसं शेंगदाणे टाकून कूट काढून घेतलेलं आहे. थोडंसं भगरीचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता नवरात्रीच्या उपवासामध्ये कुणी कुणी राजगिरीची भाजी खातात किंवा भेंडीची भाजी खातात आणि जिरे पण खातात, जिरे कोथिंबीर. पण ज्याला आवडेल तसं आपण जर जिरे खात असाल कोथिंबीर खात असाल तर तुम्ही टाकू शकता. मी तेलामध्ये जिरे टाकत आहे. गरम तेलामध्ये आपण जिरे टाकून घेऊ आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून भाजून घेऊया. कमी तेलामध्ये अत्यंत चविष्ट अशी भाजी खायला लागते. हिरवी मिरचीची पेस्ट भाजत आली की त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकून द्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून मीठ टाकून उपवासाचं मीठ टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे. चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आहे. बटाटा चांगला भाजून घेऊ आणि बटाटा भाजल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं भगरीचं पीठ टाकणार आहोत, जेणेकरून भाजीला घट्टपणा पण येतो आणि चव पण छान लागते. हे एकदा नक्की करून बघा. माझ्या आईने मला शिकवलं होतं. भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडासा 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. सगळं मिक्स करून आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची काढली त्यातच पाणी टाकलेलं आहे. बटाटा शिजायला पाणी जास्त लागतं. तुम्हाला हवी तशी पातळ घट्ट तुम्ही करू शकता. मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता याला शिजायला उकळी यायला थोडासा टाईम लागतो. मंद गॅसवर 5 मिनिटं आपण शिजून देऊया. बटाटा शिजेपर्यंत त्याला उकळी येऊपर्यंत गॅस चालू ठेवूया. तोपर्यंत आपण आपली भगरीची भाकरी तयार करून घेऊ. आपण हे भगरीचं पीठ घेतलेलं आहे. मी 2च भाकरी करणार आहे कारण मला एकटीलाच उपवास आहे. तर आपण आपल्या गरजेनुसार पीठ घेऊन ते मळून थोडं 5 मिनिटं मळून ठेवलं की त्याच्यामध्ये एक बाइंडिंगपणा येतो. त्याच्यामुळे भाकरी छान फुगायला मदत होते. तर आपण हे पीठ मळून घेऊया. थोडंसं पाणी घालून आपल्या रोजच्या भाकरीप्रमाणे मळून घ्यायचं. मी मीठ काही टाकलेलं नाही आहे. पीठ छानपैकी मळून घेतलेलं आहे. भगरीचं पीठ असल्यामुळं त्याला बारीकपणा नसतो. थोडं जरा मोठंच असतं, त्यामध्ये बाइंडिंग येत नाही. पण थोडं जास्त मळलं की बरोबर त्याची भाकरी तयार होते. हळूहळू हलक्या हाताने आपण भाकरी थापून घेऊ. आपली भाकरी झालेली आहे. तव्यावर टाकून घेऊ आणि त्याला हलक्या हाताने पाणी लावून घेऊया.
दोन्ही साईडने आपली भाकरी छान भाजलेली आहे आणि छान टम फुगलेली पण आहे. तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे आपली दुसरी भाकरी तयार आहे, ती भाजून घेऊया. उलटून बघूया. आपली दुसरी भाकरी तयार झालेली आहे. आपली भाजी पण शिजत आलेली आहे. आपली भाजी शिजत आलेली आहे, पूर्ण शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला पातळ घट्ट तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायची. खायला एकदम चविष्ट लागते. मी 7वी 8वी पासून उपवास धरते नवरात्राचे, त्यावेळेसपासून माझी मम्मी मला ही भाजी तयार करून देते आणि मला खूप आवडते. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.